सकाळीच अजितदादांच्या निधनाची बातमी समजली. खरोखर माझ्या तरी अंगातून अवसानच गळून गेल्यासारखं झालं. एक महाराष्ट्राचा कणा मोडावा, आपलं सगळं सामर्थ्य गेलंय, अशा पद्धतीची भावना माझ्या मनामध्ये दाटून आली. कारण खासदार धैर्यशील भैया, मी आणि जिल्ह्यामधील चारही आमदार आम्ही 5च दिवसापूर्वी बारामतीमध्ये त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. जवळजवळ 1 तासभर सगळ्या विषयानं आमच्याबरोबर दादांनी चर्चा केली आणि या पुढच्या काळामध्ये आपण कशा पद्धतीनं काम करायचं आहे त्याची चर्चा झाली होती. खरोखरच हा महाराष्ट्र घडवण्यामध्ये सकाळी 6 वाजल्यापासून काम करणारा हा नेता किंवा असा नेता महाराष्ट्राला कधीही मिळणार नाही. सातत्यानं आपल्या कामामध्ये आणि या महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या अंगाला स्पर्श करण्यासाठी हा माणसाची धडपड अविरतपणे चालू होती. गेल्या 30 वर्षापासून अजितदादांचे हे रूप अवघा महाराष्ट्र पाहत होता. विचारानं इकडे तिकडे असतील, पण या माणसाचं कर्तृत्व हा महाराष्ट्र कधीही पुसू शकणार नाही. आणि ती उणीव गोपीनाथ मुंडे साहेबांनंतर खरोखर या महाराष्ट्राला प्रकर्षानं जाणवेल अशा पद्धतीची ही घटना म्हणजे सगळा महाराष्ट्र शॉकड झाला. सगळ्याच्या डोळ्यामधून विशेषतः आपल्या तालुक्याच्या पश्चिम भागामधून लोक गायकवाडून रडतायत, फोन करतायत. हे चित्र अनेकांचं प्रपंच उभं केलं, अनेकांना सामर्थ्य दिलं. बारामती हा आपल्याच तालुक्याचा भाग अशा पद्धतीची भावना हृदयामध्ये होती. आणि अचानक हे वृत्त समोर आलं. आज आपण प्रचाराचा नारळ फोडणार होतो, पण या दुःखद घटनेमुळं आपण तो रद्द केलेला आहे. मला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे की निवडणुकीची ही धावपळ आहे आणि अशामध्ये ही घटना की आपल्या सगळ्यांचं मन विचलित करून गेली. आपल्याला म्हणजे अवसान गळावं, आपलं सामर्थ्य संपावं अशा पद्धतीचं वातावरण या तालुक्यामध्ये झालेलं आहे. या तालुक्याच्या वतीनं मी अजितदादांना आणि त्यांच्याबरोबरच्या त्यांच्या 5 सहकार्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो.